कोल्हापूर जिल्हा कागल तालुका, तालुक्याच्या बाजूला दूधगंगे तीराला केबावडे गाव किती आहे व सुंदर, विठ्ठल बिरदेवाचं आहे व मंदिर, तुझ्या देवा पांढरीला डोने पोळीला, एक या वाग्याव आला जन्माला, बैठो अण्णा नाव या बेगात याला, सुखे या संसारे साथ देण्याला, मालना ताई पत्नी आले जोडेला, अव सुखाव दुःखात संसार फुलविला, दोन या बाळवाल पोटाला, आटोया झाला या बघा कोणाचा, लाडक्या तिच्या बघाव बघाईचा, शौकाया माझ्या या बघाजीचा, आई कुठ गेलेच सांग तू आम्हाला सोडून, मांडव दिसतो याज सुन व सुना, कुठ गेले सांगा आम्हाला सोडून, सुखी संसारात तू होतीस भरून, देवाल सिद्धनाथाचा वरदा समाजा शिरावर, वेळ लावून कचडिंब्या टाप मार्ग जाडोलावर,
लावित पोरं पडलं जीवाला विचार केला मनाला अडीक तीन रेगी कांबळा खांद्याला लावला कमळा लावला खांद्याला वाटवा लावला बगराला योत बगला हाताला डोन्या वाट लागला बाळू चालायला वाट लागला जसा डोन्या चालायला भंडारा लागलाय डोन्या लावायला भंडारा लावत लावत डोन्या वाट लागलाय चालायला बाळू हा. डोन्या भंडारा लावत होता भंडारा लिहिणारी लोक काय म्हणत होती काय म्हणत होती बरं डोन्या पुजाऱ्याचा भंडारा वायपर नाही घालवायचा वाया नाही या पुजाऱ्याचा भंडारा लिहायचा याला भक्ती काहीतरी केली पाहिजे रे बाबा त्या जाग्याला डोन्या पुजाऱ्याला कशी भक्ती गोळा होईत चालली कशी होती बरं कुणी दिली चवली कुणी दिली पावली कुणी दिला रुपया भक्ती लागल्या डोन्याची व्हायला पैशानं वाटवा लागलाय डोन्याचा भरायला वाट लागलाय बाळू डोन्या मोर चालायला आणि वाटला चालायला आणि वाट लागला चालायला मोर वाट चालिता भंडारा यो लाविता डोन्या माझा गावला धनगराच्या नांदात नांदामध्ये गाणार तो भंडारा ह्यो टाकणार भंडारा ह्यो टाकून किती मिनिटं झाले? कारवाई राहते गा. भंडारा आज पोरं पडल्या जीवाला विचार केला का मनाला त्या जाग्याला डोण्या वाट चालीत चालीत बाळू जाईत तर डोण्याला धनगराची खांड दिसत होती खांड लागली डोन्याला दिसायला डोन्या खांडात का जाणार 14वी त्या भंडारा करणार खांडावरती का भंडारा टाकणार बापू मामा सारखं कारभारी उत्तर कारभाऱ्यासनी भंडारा लावणार तुझ्या माझ्यासारखं मेंढकं होतं त्या मेंढक्यासनी भंडारा डोन्या लावणार बरे का मग कारभारी विचार करत होत मेंढकं विचार करत होत काय म्हणत होत ह्या डोण्याचा भंडारा वायपर घालवायचा नाही अरे हळदी रंगाचा आणि पिवळ्या अंगाचा पुजारी दिसतोय त्या पुजाऱ्याचा भंडारा नाही वायपर घालवायचा म्हणून लागलं मेंढकरी कारभारी बोलायला वल्ली भक्ती बाळू लागली होती डोण्या पुजाऱ्याला कशी जमायला ते कशी लागली होती का जमायत्या जाग्याला कुणी दिलं डोण्याच्या भक्तीला कुकरूत कुणी दिलं लावार कुणी दिली डोण्याच्या भक्तीला बाळू मेंढीत अशी भक्ती लागल्या दिली डोण्याच्या मी भक्तीला शिळीत अशी लागल्या डोन्याला भक्ती जमाव्यायला त्या जाग्याला डोण्या वाट लागलाय मोर चालायला आणि वाट घालायला चालायला जे चालायला वाट लागलाय चालायला डोण्या कुठं गेलाया डोण्या कुठं गेलाया मुलकाला
कात्रण लागलं होतं मी त्या कात्राला नजर पडल्या माझ्या डोण्याला डोळ्याने विचार केला मनाचा आणि हात लावला शिराला लावायला निघून डोळ्या कुठे गेला अटरण्याव गेला उजवा हात वाटल्यात घातला भंडाऱ्याचं उश्या डोण्यानं काढायला खांडावरती टाकायला कारभारेसनी भंडारा लावला बर का कातरकरेसनी भंडारा लावला असा डोण्यानं भंडारा देवा लावायला माघारी डोण्या माझा करायला कातरकऱ्यांनी बाळू कसा विचार मनाचा केला कसं केला बरं डोण्याचा भंडारा वायफळ घालवायचा या पुण्याला भंडारा वाजवळ नाही घालवायचा कातरकऱ्यांनी विचार केला मनाचा कुणी मुठभर लोकर दिली कुणी भातभर लोकर दिली डोक्याला भक्तीला डोण्याला द्यायला त्या जाग्याला खांडाच्या मालकानं विचार केला अक्कल मेंढी कापरून डोण्याच्या भक्तीला दिली अशी भक्तीला डोण्याची द्यायला लोक लायला त्यामध्ये डोण्या भरायला अहो. हा. जातीच्या धोडबा मागानं पहिली भक्ती केलेली होती वाकाचं जाळ भूताच बर का डोण्याला दिल्याला त्या जाग्याला जाळ भरलं दोन्या पुजाऱ्याचं नोकरीनं ज्याला डोण्याच्या नोकरीनं भरलं त्या जाग्याला वाटवा पैशानं भरला जाळ नोकरीनं भरलं 100 मेंढ्याचं खांड गोळा झालं डोण्याला आणि 100 बघाया पाहिजे असा विचार केला म्हणाला काय प्रकार घालायला कोण्या वाट लागलाय चालायला 100 मेंढ्याचं खांड गोळा झालं वाटवा पैशानं भरला जाळा नोकरीनं भरलं आनंद झाला डोण्याच्या जीवाला या भंडाऱ्याच्या नावाने तू देवाच्या जीवा भक्ती मला रगड झाली म्हणून डोण्याला तू कुणाचा झाला अरे लांब दूर पल्ल्याला आणि त्या कोकण कोऱ्याला वाशी देवा नगराला आणि चापू मायाला आपले कुटुंब नेलंय कुटुंबाची आठवण आली आठवण्याला मग डोण्यानं विचार केला मनाला हात लावला शिराला 100 मेंढ्याचं खंड बर का माग परतायला जशी उगावती मार होती तशी मावळती डोण्यानं मार माझ्या केली आणि काय केलं वाट चालायला लागला वाटवा लावला बगलाला काबळा लावला गाड्याला योत लावला हाताला नोकरीचं जाळं लावलं शिराला मात्याला हा. आणि डोण्यानं 100 मेंढ्याचं खांड मागत राणीदा
मावळती मोहर डोण्याला दिली वाढ डोण्यात चालायला लागला आणि जिथं दिवस बुडल तिथं वस्त्या करायला लागला आणि डोळ्यात ह्या रामाची यात्रा काढत होतात. राम रात्रा करमत होता पाठू पाऱ्या रातला कोंबड्याच्या बांगला डोण्या उठत होता आणि जाळ लावत होता मात्याला, कमळा खांद्याला लावत होता वाटवा बगलाला युद्ध हाताला 100 मेंढ्याचा घाण मोराला हानीत मारीत चाली चुकली वाट लागला डोण्यात चालायला आणि निघून डोल्या कुठल्या गावाला गेला. कच्च्या गावाला गेला रे डोळसाला भागाला डोळसाला भागाला पुण्याच्या वाडीला पुण्याच्या वाडीला पुण्याच्या वाडीला पुण्याच्या वाडीला मला हक्क पुण्याची मला हक्क गावाला पुण्याच्या वाडीला पुरी दादा म्हातारी पुरी दादा म्हातारीला पुरी पिल्लू हाताला डोण्या निघून कुठं गेला लांब दूर पल्ल्याला आहा. आणि त्या डोण्याच्या वाडीला डोण्याच्या वाडीला तवा डोण्या गेला तवा काय होत त्या डोण्याच्या वाडीला काय उतरे म्हणू मोर म्हातार होत आणि 9 लाख डोणे उठ 18 लाख आवड होत त्यात मुली म्हातारी माणसं होती. बेंगरी पिळवताला सुत लागलं होतं ते काटायला गावाच्या मदाला कोंबडाचा करला घरातला कोंबडाचा थंडवा झाल्या त्या जागी जा. म्हाताऱ्या माणसांनी जा. गावाच्या खद्द हळदी रंगाचं झाड आहे तिथे झाड आहे. कुठल्या तरी देवाचं पुजाऱ्याला आमच्या जा सुद्धा येत्याला पुजाराला तिने नेत्रानं पाहिला आणि ते काय म्हणतात एकमेकाला अरे बाबा नो हो अरे येत्याला पुजारी आहे ते रंगाचा पिवळ्या अंगाचा लागलाय दिसायला कुठल्या तरी धनगराच्या देवाचा पुजारी आलाय आमच्या गावाला चला चला जाऊयात चला चला जाऊ तिला दर्शन आम्ही घेऊया पाया त्याच्या पडूया आणि कपाळ भरून भंडारा लिहूया म्हणून लागलं बोलायला आणि ते मुली म्हातारी माणसं वर चालायला लागल्या निघून डोल्या पुजाऱ्याच्या जवळ हे जवळ गेला आणि डोण्याचं पाय लागलं धरायला आणि पाया लागलं डोण्याच्या पडायला जसं ती मुली म्हातारी पाया पडत होती डोण्या गांडीनं माग सरत होतात. हे मागे सरत होता पण डोण्याच्या ध्यानात काय अशा मारत त्या जाग्याला डोण्या माग सरत होता आणि डोण्याचा गोताळा काय म्हणत होता झाड अरे बाबा आणखी कुण्या मुलकाचा कुण्या देशाचा कुठल्या देवाचा पुजारी? सांग लवकर आम्हाला त्या जाग्याला ऐकून घेतलं डोण्या बल्ली पुजाऱ्यानं. बल्ली गुंड कोणता द्याव ऐकून घेतला डोण्यानं त्या जाग्याला डोण्या काय बोलत होता त्या टायमाला लांब दूर पल्ल्याचा लांब दुर्गा पल्ल्याचा राजवाडी मुलगाचा पंचरंग तीराचा गावा कोलवाडीचा हाय दुर्गा देवा विठ्ठू बिरू देवाचा भगत देवाचा भगत नारवा गावडा त्या जाग्याला आणि नारोबाचा घरोबा माहीत झाला म्हणून डोण्याच्या वाडीला अर्धा नारवा त्या जाग्याला कल्या मामा पुजारी घेऊन आला नारोबाला डोण्याच्या वाडीला असा लागला डोण्या सांगायला 9 लाख डोण्यानी कल्या मामा पुजाऱ्यानं काय केलं बरं त्या डोण्याच्या वाडीतला घरोबा जोडून दिलाय. असा लागला मुद्दा डोण्या सांगायला 18 लाख एवढं 9 लाख डोण्या ऐकायला लागलं आणि गाई मागणं येण्याला वाचरू मला म्हणत्या डोण्या पुजारी म्हणून लागला होता डोण्या सांगायच्या जाग्याला कोणतरी नात्याना जाचीला कोणतरी नात्यानं माझं पंचायतीला कोण मामा असल करायचं नाही वाशीला यायचं करते
स्टॉप कर की तू अंदरचा अंतर का नाही काय की अरे सुंदरानु वाडला सुंदरानु वाडला सुंदरानु वाडला तू माझ्या वाडला विचार केला मनाला चिंता पडली जीवाला अहो, लवकर. पिढ्या युगाला काय तू फोन घेऊन प्रकार बसवता. त्या डोण्याच्या असं नाही वारीला डोण्याच्या वारीला विचार केला मनाला डोण्या काय लागला त्याला बोलायला कोणतरी आजा असेल कोणतरी पंजा असेल कोणतरी चुलता असेल कोण मामा ऐसा कोण मामा असेल कोण मावळा असेल वयानं तुम्ही आमच्या किंवा मोठा ऐसा वयानं मोठा ऐसा म्हणून मी मागे सर तुझ्या भंडारा मी लावतो तुम्हाला असं ऐकून घेतलं त्या डोण्याच्या आजानी ऐकून घेतलं आणि मोर म्हातार काय म्हणत्या त्या डोण्याला हे डोण्या पुजारी सांगतो एक तुला लांब दूर पडलेला त्या विठ्ठू गुरुदेवाचा पुजारी आहेस तू पुजारी आहेस बाबा त्या भंडाऱ्याचा मालक महान मोठा आहे त्या टायमाला वयाला बारका चिरपळ मानाला तू लय मोठा आहेस आम्ही तुझ्या पाया पडतो तू आम्हाला भंडाराला आम्हाला भंडारावर कानन म्हणून लागला हात जोडायला डोळ्याच्या पायटीने धरलं मग पाय धरलं भंडारा लावायला सुरुवात झाली धन्यवाद आनंद झाला त्या मोऱ्या म्हाताऱ्याच्या जीवाला काय म्हणतात रे बाळू ती एकामेकाला काय राहिली होती का बोलाय त्या जाग्याला आमचं लिखून आलंय आमच्या गावाला म्हणून राहिली होती का बोलाय त्या जाग्याला आनंद त्यांच्या पोटात मावळा डोण्याचं खांड घेतलं
हा त्या जाग्याला वाट लागलं चालायला आपल्या मेंढ्या घेऊन मेंढ्या सोडल्या मेंढ्याने निघालायला त्या जाग्याला ह्या लाडक्या दोन्या पूजाला घेतलं संगतीला निघून गेले घरवाड्याला दोन्याच्या वाडी अकरा 51 आणि दरवाजाच्या तोंडाला जाऊन दोन्या उभा राहिला बरोबर बघ इथं एक झालं का नाही इथं एक वर पण नाही होत आता 5 मिनिटं बघा बाजूला